कस काय आवाज येईल? तुम्हाला इकडे खाली जागा असून तुम्ही वर बसले कस काय आवाज येईल? म्हणजे तुम्ही झक मारायची वर बसायचं आणि त्या बिचाराला तकलीफ द्यायची. इकडे 200 लोक बसतील एवढी जागा ना शिल्लक खाली. हा पहा किती हुशार आहेत ते. मी असुजी रोजगार हमी काम कमी निम्यात तुम्ही आम्ही. मी असंच आहे बंगल्यावाल्याला संडास मंजूर संडासवाला मेला वाड्याला. चला विक्षेप न करू. हा चला बारीक आहे का आता कुठं राहिलं तर ध्यानात ठेवा. गेलं मग नीट बस रे. हा बोलत जायचं आपल्या कीर्तनाला. तर मुद्दा पटेल अभंगातला दुसरा मुद्दा संपला. देव सत्य आहे मान्य आहे का बोला? अरे हा म्हणा नाही तर नाही म्हणा. हा संत सत्य आहेत. 3 ग्रंथ सत्य आहे. 4 जन्म सत्य आहे. 5 मृत्यू सत्य आहे आणि 6 ज्ञान सत्य आहे. बाकी सगळं लबाड. अभंगातला दुसरा मुद्दा संपला. अभंगातला तिसरा मुद्दा आज गायक वादक गुणजन मंडपवाले माईक सिस्टीमवाले आज गायक वादक गुणजन मंडपवाले माईक सिस्टीमवाले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये महान तपस्वी कैकडी महाराजांचा 41व्या पुण्यतिथी निमित्त कार्यक्रमाचे आयोजक संयोजक ग्रामस्थ भजनी मंडळ सोनगाव कार्यक्रमाचे आयोजक संयोजक मानधन कीर्तनाचे मानधन देणारे गायक वादक गुणजन सगळ्या कमिटीला गायक वादक गुणजन मंडपवाले माईक सिस्टीमवाले कीर्तनाला बसलेले महिला पुरुष बचतगटाच्या बाया अंगणवाडीच्या बाया कामाला जाणाऱ्या बाया महिला आघाडीच्या बाया सासऱ्याला उपाशी मारणाऱ्या बाया कॉलेजच्या पोरी पळून जाणाऱ्या पोरी बापाला इज्जत दाखवणाऱ्या पोरी कीर्तनाला बसलेले दारुडे बिरुडे बेवडे बिवडे जुगारे बिगारे आकडा लावणारे मटका खेळणारे मी प्रियशीच्या बहिणी भावाचा मार खाणारे बापाला उपाशी मारणारे. उद्या कोणी म्हणाय नको आपलं नाव घेतलं नाही. दारुडे बिरुडे बेवडे बिवडे गायक वादक गुणजन मंडपवाले माईक सिस्टीमवाले कीर्तनाला बसलेले महिला पुरुष सगळे बिभीषण महाराज माझ्यासमोर बसलेली सगळी महाराज मंडळी आमचे जामखेडचे महाराज गायक वादक गुणजन सगळ्यांना धन्यवाद. आणि आजच्या कीर्तनाला सुरुवात. मग तुम्ही म्हणाला आतापर्यंत चाललं काय होतं? आतापर्यंत एवढंच चाललं होतं. अभंग कोणाचा 1 कसा बसलाय 2 आणि चिंता करायची नाही 3 आणि सप्ता कमिटीला 41व्या वर्षी धन्यवाद देताना सप्त्यात पहिली कौतुक करावं ते पंगत घालणारच. का 6 वर्ष शेतकरी दुष्काळानं पिडला पण त्यांना अन्नदान घालायची हायगी केली नाही. 6 वर्ष शेतकऱ्यावर फक्त यंदा दिवस थोडे बरे आलेत नाही तर 6 वर्ष शेतकरी दुष्काळानं पिडला पण शेतकऱ्या इतका अन्नदान कोणी करीत नाही. आजही तुम्ही सप्त्यातल्या सगळ्या पंक्ती वाचा गरिबाचेच आहेत. श्रीमंत नाही घालत पंगत. त्यांचं जळालं नालायकांचं. ते लई भंगार. श्रीमंत माणसं फक्त माझी लाल करा या 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 बसा आमच्या बोकांडी बस. माझी भाषा नाही माऊलीची ओवी आहे. मी ओव्यांप्रमाण पाठपर्यंत देणार तुम्हाला. माऊलीची ओवी आहे. भुजता डोळा न देखावी स्वकीर्ती कानी न ऐकावी. अजून ओवी सांगा पुढची. चातुर्य लपवी मर तो हरपी आणि पिशे पण मिरवी जगा माझी. पोरण लय तकलीफ दिली. सोबदार कुठे रे? तुम्ही काय आलाय एवढे सोबदार? मंदिरात जा ना. मंदिरात सोबदार तुम्ही काय आला सोबदार? तिथं एखादं फटकून काढायचं आणि एकदा एकाला आकलत असतात का बोरण? तुम्ही येऊ सोबदार मोकार झालेत. वरही 2 येत हिनेकर एक विठाला विठाला सगळ्यात कौतुक करावं ते अन्नदान घालणाराचं. काय मत आहे तुमचं? कारण आजही तुम्ही शेतकऱ्याला म्हणा तुमची पंगत कॅन्सल करा
तो म्हणतो पिठलं भाकर घालीन, पण घालणार तोय बी पंगत साधी नाही घालीत. पाहुण्या रावळ्याला फोन करणार, पंगत आहे बरं का आमच्या घरी याला दानशूर म्हणतात. याला दानशूर म्हणतात. एक सप्त्यात पंगत घालणाऱ्यांचं कौतुक करावं ते गरीबाचं. श्रीमंत कधी घालती नाही, श्रीमंताचा विषय नाही. आजही दान धर्म गरीबच करतोय. आजही गरीबाच्या घरात जा, 15 माणसाचा स्वयंपाक 15 मिनिटात, पिठलं भाकर पण दणकून. हे श्रीमंत हलकट माणसं मोजित. 5 सांगितलं 6वा वाढला, संपल्या चपात्या. आणि त्याची बायको म्हणते निवांत जेवा. ताटल्या खाता का निवांत जेवा? 15 मिनिटं ताटली वाजितो तरी वरानी येईन. एवढ्या चपात्या वाढी का शेतकऱ्याला? तो चांगला गांजा प्याला तर बैल बसितो, तो या चपात्याचं काय घेऊन याडपाट नाही तर. हे शेतकऱ्याच्या बायकोला चहा ठेवायला वा, तांब्याभर पाणी डायरेक्ट पातेल्यात होती ती. ही दरिद्री तशी नाही श्रीमंताची. अगं पाजी तीच का आला संगणियाच आहे तुला. हे शेतकऱ्याच्या घरात अजून आरुळे देऊन चहा येतो, अनारे चहा वजन आहे. हे श्रीमंत हलकट खिडकी जाऊ जाते. आय आय अरे सांग ना 2-4 काय मुळ्यात तू खाता का? तू सांग 2-4. आणि मग ते मॉडेल येतं चहा घेऊन, केस बिस मोकळे सोडेल, गाऊन बिवून घालेल. बा 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 बा. आपल्याला वाटतं जोडून आमुष आली काय ना आज जोडून आमुष. अरे शेतकऱ्याच्या घरात चहा प्यायचं म्हणजे कपातून बशीत. या हलकटांच्या घरात कपात डोकायला लागत. चाय एक सप्त्यामध्ये 41 वर्षामध्ये अन्नदान करणाऱ्यांचं कौतुक पहिलं करावं. 2 सप्त्यात दुसरं कौतुक करावं पंक्तीला येणाऱ्यांचं. का? पंगत कोणी घालीन, माणसं नको का जेवाया? सप्त्यात तिसरं कौतुक करावं. लॉन्सला लग्न नेलं तर लघवीचे पैसे आहेत. लघवीचे सुद्धा पैसे आहेत कार्यालयात. गावातल्या 3000 लोकांची पंगत तरुण पोरं गावातले वाढीतात, त्यांचं कौतुक का करू नये? आणि हे गावातले सप्ते बिप्ते होत्या ना, हे तरुण पोरामुळेच होत्या. फक्त या कमिट्या फिमिट्या काही करती नाही, एका बादल्या उचली त्यात. पण प्रत्येक गावात काय झालंय, जुनी मंडळी झाली नंगाट, पोरांना जमूनच देती नाही. पोरानं टाळ घेतला का म्हातारडं उठलं गाप. ते पोर म्हणलं बोंबलू नको, हा टाळ तू बाई वाड्या कुठं तुया नादी हा, मी बाईच्या नादी लागन पण तुया नादी लागायचा नाही. काय कर महाराज, आता बोलू नये, खरेची आई मेली नाही तर महाराज गावातला कोणताही मोठा कार्यक्रम पोरांशिवाय होऊ शकत नाही. काय मत आहे तुमचं? आणि पोरं करतात हे तुमच्या काल्याच्या दिवशी 10,000 लोकांची पंगत, 5,000 लोकांची पंगत, पोरं पटकन वाढीतात. माईकवर नुसतं सांगितलं ना खालच्या पंक्तीला बुंदी नाही, पोरं जाळ्या घेऊन पळतात. पोरांना जरा गावांमधल्या पोरांना नुसतं वाईट म्हणत नका जाऊ, पोरांना जरा सांभाळून घेत जा. सांभाळून घेत जा म्हणजे सप्त्याची मीटिंग बसली ना, पोरांचं ऐकू नका, पण 2-3 पोरांना बोलून घेत जा मीटिंगला. तुम्हाला काय करायचं तेच करा, पण पोरांना निदान जवळ घेत जा. का बा आपल्याला असं जेवण करायचंय, पोरांना फक्त बादल्याच उचलाय वापरायचं, याला काय अर्थ आहे? प्रत्येक गावातल्या ग्रामपंचायतीमध्ये 9 लोक जर असले तर 2 येड्या का होईना बाया घ्यावा लागत आहे. प्युअर येड्या. चाल ग बाईचा, तिला विचारलं सई राष्ट्रगीत पाठ नाही, झेंड्याजवळ उभी राहती. काय झालंय महाराज? हे मग गावातल्या ग्रामपंचायतीमध्ये 2 येड्या का होईना बाया घ्यावा लागतात, तेव्हा इथून पुढे गावातल्या ग्रामपंचायतीमध्ये 2 पोरं घ्यायचा जा. जुनी मंडळी जरा बाजूला सरका, जरा पोरा स्वरांना करू द्या. गण तुमच्या मसनात गावऱ्या गेल्या आता तरी म्हाताडे म्हणत्या इच्छा आहे
फाशी घे ना, तुझी इच्छा काय? तोर मरतो आता. ग्रामपंचायतीचा फॉर्म भरायला गेला, पेनच टाकानं 6 अर्ज फाटले, 6. तो ग्रामसेवक म्हणला फॉर्म नका भरू तुम्ही, फॉर्मच संपले तर काय भरीत. वय झालं, विषय सोडून द्यायचा. ना पोरं सोडला का. आणि उलटी जुनी मंडळी काय म्हणते माहिती का, त्यांना जमन का. तुम्ही काय सोन्याचा धूर काढला तर ते काढायचे रे. तुम्ही खिडक्या खाल्या ते चौकटी खातील, पण सगळे मिळून खा ना. तुम्हीच लावून धरायचं, काय तुम्हीच लावून धरायचं. उलट 2 वेळा सरपंच झालेल्या माणसानं तिसऱ्यांदा फॉर्म भरू नये. शानपणात त्यानं सांगावं, पोरांनो आमचं बास, तुमचं तुम्ही पहा. अडचण आली तर मला सांगा. तुमचे पोर फोटो लावतील ग्रामपंचायतीत, पण लय किडा. एकदा माझी इच्छा आहे, एकदा माझी इच्छा आहे, एकदा मी सरपंच झालो ना. काला माणसं माराय होतो का तू सरपंच? नाताचे बिस्किट चोरीतून तुला का आला सरपंच व्हायचं? विनोद नाही महाराज. वॉर्निंग बेल झाली का पुरवणी बांधाव. वॉर्निंग बेल झाली का पुरवणी बांधाव. वय झाल्यावर माणसानं लई डोकं लावू नये. काय म्हणते तुमचं? बरं, अपमानाची बाजू आहे ना, हातानं झटिका आला करायचे. तरुण पोरांना सल्ला देत जा. सप्ताह कमिटीचा धन्यवाद. गायक वादक जनमंडपवाले, माईक सिस्टीमवाले, सगळ्या मंडळीला धन्यवाद. आणि तुमच्या 41व्या वर्षी ते महान तपस्वी कैकडी महाराजांच्या नावानं तुमच्या गावात चाललेलं विद्यालय, त्या विद्यालयावर विद्यार्थी शिकणारे शिक्षक, विद्यार्थी, पालकवर्ग सगळ्यांना धन्यवाद. आणि कैकडी महाराजांच्या, महान तपस्वी कैकडी महाराजांच्या 41व्या पुण्यतिथीला 5-7 गोष्टी देवाकडे मागायच्या, नावांगाला सुरुवात करायची. ए देवा, शेतकरी वर्ग सुखी होऊ दे, बस. बाकी कोणाला रोग नाही झाला. दुष्काळ फक्त दोघांनी भोगला, एक शेतकरी, 2 त्याच्या दारातली गाय. तिसरा कोणाला रोग नाही झाला. ऊत आलाय नोकरीवाल्याच्या पैशांना, ऊत ऊत ऊत. काचा दुष्काळ आहे नोकरीवाल्यांना, काचा दुष्काळ आहे आम्हाला, काचा दुष्काळ आहे पुतण्यांना. 15 दिवस झाले वड्याच्या पाण्यावानी पैसा चाललाय. अहो, महाराष्ट्रात इतका पैसा आहे महाराज का महाराष्ट्रातलं पोलीस खातं 15 दिवस झाले पैसे सापडे ते. प्रत्येक चौकात तुम्हाला कोण उभे आता? पोलीस. बिचारे थंडी गारठ्यात रात्रीच्या गाड्या चेक करतात. हाय, त्यांची कोणी दखल घेतय? जेवलंय का झोपलंय? हा, पण काय सापडू राहिले ते पैसे? अजून तर 2-4 दिवसात काय सापडल? एक, शेतकरी वर्ग सुखी होऊ दे. आणि पाया पडून सांगतो, शेतकऱ्याच्या आयुष्यामध्ये 2 गोष्टी वाईट आहेत, नाही तर शेतकरी सगळ्यांचा बापच आहे. एक, फक्त शेतकऱ्याचं जगणं निसर्गाच्या अधीन असल्यामुळं त्याची अक्कल बंद झाली, आणि त्याच्यामुळं तुम्हाला भांडवल झालं रे. तुम्ही सगळ्या लोकांनी कोणाचं भांडवल केलंय? शेतकऱ्याचं. फक्त भाषणं आणायचे, शेतकऱ्याला थोडं खुलवायचं, असं करणार आहे तसं करणार आहे. ते याडं शेतकरी बिचारे ते बोलत आहे, द्यायचं नादी लावून, आणि त्याचा पोऱ्या करायचा गटप्रमुख, त्याची सून करायची तालुका प्रमुख, आणि त्याची आई चालली कांदे लावाय. ते शेतकऱ्याच्या पोरांना वापरून घेतलं. 22-23 वर्षाचे टोणगे लोकांचा प्रचार करीत हिंडा. त्यात निर्लज्ज अवलादीचे, त्यांना लाजा नाही, आबरू नाही. कोणाची भोंगे बांधीत बोंबलत हिंडायचा. नालाय का? शरम बिरम वाटत का नाही? काय आपण 96 कोळी खानदान आहेत का? आभार का बार आहेत? हा, म्हशी बाजरून जागा ना. नालाय का? कोणच्याही मागं अर्ध्या सप्तीसाठी बोंबलत हिंडायचं. हे छात्र छातडाला बिल्लीला इथं काय वांग आहे रे तुझ्याकडं? अरे, फॉर्म भरायच्या दिवशी त्यांची इस्टेट जाहीर झाली. टीव्हीला
आयुष्य जाईल आपलं मोजता येणार नाही एवढी आहे. आपल्याकडे काय आहे रे टॉनिक आहे, काय आहे तुझ्याकडं? 2-4 हजाराचा मोबाईल, 2,000चा बूट, छाताडाला बिल्ला, पेट्रोल तर दुसऱ्याच टाकीतोय, चालला रॅलीला, पंक्चर काढाय पैसे आहे तुझ्याकडे? अय भंगरी, जवानी वाया गेली नालाय को, बायका मिळालं ना, फार रेंज गेली काहींची, रेंज काहींचा तर डिस्प्लेच गेला, चित्रच दिसणार. मिशा काढायच्या आणि कपडे बांडे कपडे घालून क्वाटरी प्यायच्या नालाय को. 22 आणि 24 महाराज हसण्यावारी गोष्टी नेऊ नका, हिंदुरीकडचे कीर्तन आहे. 22ला आणि 23ला क्वाटरी प्यायच्या नालाय को. आयुष्यभर बापाने काय पापा केलं रे तुमच्या? हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. या 4 वर्षामध्ये बाप पोराचा खांदेकरी झाला का नाही का बोलू? आज बाप जर पोराला खांदा देतो, जरा कीर्तनाला आलेले दारुडे बिरुडे पोर जरा नीट ऐका नालाय को. अरे मिश्या फुटल्या नाही हरामी हो तुम्हाला, मिश्या क्वाटरी प्याता तुम्ही. अरे घमेंड असेल ना घमेंड, आय आय घमेंड असेल ना घमेंड, तर फक्त घमेंड असेल ना घमेंड, फक्त बापाची इस्टेट सोडा आणि आपल्याला 1 गुंठा जमीन घेऊन दाखवा. वर्षभर दारूचा खर्च एकटा करतो तो जमीन. पैसे रोख घे शंभड्या, रोख. तू तरी एकाच बाजूने पेतो, मी तुला दोन्ही बाजूने पाहिजे होती, तू काय पेतो? तुम्हाला ही गोष्ट विनोद वाटते? मी बोलतो हा विनोद आहे, हा टाइमपास आहे. जरा सावध व्हा. आठवा तो बाप, आठवा. बनियन मळालं तर पलटी करून घालणारा बाप आठवा. आठवा तो बाप की ज्याचं बनियन मळालं तर त्यानं पलटी करून घातलंय, आणि बनियन तुटलं तर त्यानं गाठ मारली, बायकोच्या गळ्यातले दागिने मोडून तुम्हाला मोठं केलंय. आठवा तो बाप, आठवा.